नमस्कार सर्वांना. मी आज पायनॅपल केक बनवणार आहे. चला तर मग सुरू करूया. मी इथे एका भांड्यामध्ये 1 कप व्हॅनिला प्रीमिक्स घेतलेला आहे. त्यामध्ये 2 टेबलस्पून मी तेल घातलेलं आहे. तसेच त्याच्यामध्ये काही ड्रॉप मी पायनॅपल इसेन्सचे घातलेले आहेत. आता आपल्याला हे बॅटर चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे, पण एकत्रित पाणी घालायचे नाही. 3 ते 4 टप्प्यामध्ये आपल्याला हळूहळू करून हे पाणी टाकायचं आहे आणि मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. गुठळ्या पडू द्यायच्या नाही आहेत त्याच्यामध्ये. तसेच आपल्याला मिश्रण जे आहे एकाच डायरेक्शनमध्ये किंवा कट अँड फोल्ड या मेथडनेच आपण मिक्स करायचं आहे मिश्रणला. आता असं मिक्स करत आपल्याला पाणी ॲड करत जायचं आहे, कारण की बॅटर घट्ट झालं की आपला केक जो आहे तो वरून असं फाटू शकतो किंवा तडे जातात केकच्या बेसला. आता चांगलं मिक्स झाल्यानंतर असे रिबन कन्सिस्टन्सीमध्ये आपलं बॅटर आलं पाहिजे. मी आता एक ट्रे ग्रीस करून ठेवला होता ऑइलने. आता आपण ते बॅटर जे आहे ते ह्यामध्ये ओतून घेऊया आणि त्याला 3 ते 4 वेळा टॅप करून घेऊया आणि प्रीहीट करून ठेवलेल्या आपल्या भांड्यामध्ये त्याला 30 ते 35 मिनटं आपण बेक करून घेऊया. आपला केक तयार झालेला आहे. आता त्याला डिमोल्ड करूया आपण. आता मी इथे स्टार व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे. त्यामध्ये मी काही ड्रॉप आपल्या पायनॅपल इसेन्सचे घातलेले आहेत. आता क्रीम हँड मिक्सरने मी बीट करते 7 ते 8 मिनटं. अशा पद्धतीने आपली क्रीम घट्ट झालेली आहे आणि काही भाग हा पांढरा तर काही भाग मी पिवळा रंग घालून वेगळा केलेला आहे. आता वरचा जरासा भाग फुगीर झालेला असतो तो अलगद काढून घेऊया आणि ह्या बेसचे मी 2 भाग करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी सोक करण्यासाठी बेसला साखरेचं पाणी किंवा तुम्हाला साखरेचं पाणी नको असेल तर तुम्ही फक्त पाण्याचा वापर करू शकता आणि काहीच ड्रॉप आपण जास्त नाही ओला करायचा, मध्यम ह्याच्याने आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. त्यानंतर क्रीम लावून त्यामध्ये क्रश टाकायचं आहे पायनॅपल आणि आपले काही पीस घेऊन घालायचे आहेत आणि आपण चारी बाजूने त्याला छान फिनिशिंग दिल्यानंतर एका ग्लासमध्ये आपला पायपिंग बॅग घालून आपण स्टार नोझल लावायचे आहे आणि आपल्याला ह्या स्टार नोझलने हे असे फुलं बनतात आणि इझी मेथडने हे आपली डिझाईन तयार होते. आता काही पायनॅपलचे पीस घातलेले आहेत आणि वरती चेरी लावून आपला हा पायनॅपल केक छान पद्धतीने रेडी होतो आणि बाजूने सुद्धा डिझाईन आपण करून घेऊया. अशा पद्धतीने आपला पायनॅपल केक हा रेडी झालेला आहे.